गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 9. गोरक्षनाथाचा जन्म. श्री गणेशाय नमः. अयोध्येतून निघालेला मच्छिंद्रनाथ मथुरा, अवंती, काशी, काश्मीर आणि तेथून पुढे मिथिला, प्रयाग, गया आदी क्षेत्रांची यात्रा करून पुन्हा एकदा वंग देशात अर्थात बंगालमध्ये आला. गावोगाव हिंडत तो पुन्हा एकदा चंद्रगिरी गावात गेला. तेथे भिक्षा मागत फिरत असताना सर्वोपदयाळ ब्राह्मणाचे घर पाहून आपण 12 वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीला सरस्वतीला पुत्र व्हावा म्हणून विभूती दिलेली होती याची त्याला आठवण झाली. तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला आणि अलख निरंजन असा घोष केला. तेव्हा द्वारी भिक्षेसाठी कोणी जती आलेला आहे हे पाहून सरस्वतीने त्याला भिक्षा घातली. त्याने तिला ओळखले, पण तिने त्याला ओळखले नाही म्हणून नाथ संभ्रमात पडला. त्याने तिला तिचे नाव, पतीचे नाव व जात यांविषयी प्रश्न विचारून आपली काही गैरसमजूत होत नाही ना याविषयी पक्की खात्री करून घेतली. नाथाच्या प्रश्नांची तिने अचूक उत्तरे देताच त्याने सरस्वतीला विचारले, माई, तुमचा मुलगा कोठे आहे? त्याला बोलवा. ते ऐकून सरस्वती म्हणाली, महाराज, का या अभागिनीच्या दुःखावर डागण्या देता? मी अजून निपुत्रिक आहे. बाई, पुत्र नाही असे खोटे का बोलतेस? 12 वर्षांपूर्वी मी तुला वरदभस्म दिले होते. त्याच्या प्रभावाने तुला तेजपुंज पुत्र झाला असलाच पाहिजे. मी दिलेली सिद्ध विभूती फुकट जाईल हे कदापि शक्य नाही. नाथाचे बोलणे ऐकून सरस्वतीला एका तपापूर्वी घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा आठवला. ती विभूती शेणाच्या उकिरड्यावर टाकून आपण भलतीच चूक करून बसलो या विचाराने ती भयभीत होऊन रडू लागली. नाथाच्या दृष्टीला दृष्टी देण्याचे व खोटे बोलण्याचे साहस तिच्यात नव्हते. नाथाने तिला दरडावले, बाई, रडण्याचे नाटक करू नकोस. मी दिलेल्या भस्माचे तू काय केलेस? मुलाची हकीकत कळल्याशिवाय मी येथून हलणार नाही. नाथाचा निर्धार पाहून सरस्वतीच्या पोटात भीतीने गोळाच उठला. तिने नाथाचे पाय धरले व रडत रडत म्हणाली, महाराज, या अबलेला क्षमा करा. आपण माझ्यावर कृपा करून मला प्रसाद दिलात, पण ही गोष्ट मी शेजारणींना सांगताच त्यांनी नाथपंथी साधूंविषयी काही बाही सांगून माझ्या मनात आपल्याविषयी संशयाचे बी पेरले. त्यामुळे माझी मती फिरली आणि ते भस्म न खाता मी बाहेर गायीच्या शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले. माझ्या हातून आपला अक्षम्य अपराध घडला आहे, तरी क्रोधाने माझा नाश करू नका. मी आपल्याला शरण आले आहे. सरस्वतीकडून सर्व हकीकत समजताच मच्छिंद्राचे मन खट्टू झाले. त्यावेळी तिची अवस्था पाहून तो रागावला नाही, पण स्त्रीच्या प्रमादशील स्वभावामुळे काय अनर्थ होऊ शकतो याचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला. भस्माची धूळधाण झाल्याने त्यास रुखरुख लागली होती, पण ते काहीही असले तरी त्याला त्याच्या परीने शोध घ्यायलाच हवा होता. म्हणून पश्चाताप पावलेला मच्छिंद्रनाथ सरस्वतीस म्हणाला, बाई ग, उठ. दैवयोगाने जे झाले ते झाले. त्याबद्दल तुझ्यावर रागावून काय उपयोग? मी दिलेली विभूती संजीवनीने भारलेली असल्यामुळे अमोघ आहे आणि सूर्यवीर्याच्या प्रभावामुळे ती जेथे पडली असेल तेथे देहधारणा झालीच असली पाहिजे. तेव्हा तू विभूती टाकलीस ते ठिकाण तरी मला दाखव. नाथाचे अभयवचन कानी पडताच सरस्वतीला हायसे वाटले. तिने त्याला काही अंतरावरील उकिरडा दाखविला. अनेक दिवसांचा केर साचल्याने तेथे भला मोठा ढीग झाला होता. नाथाने क्षणभर त्याकडे पाहिले व मोठ्याने म्हणाला, हे महाप्रतापी हरिनारायणा, उठ. तू या गोवराच्या ढिगाखाली असशील तर त्वरेने बाहेर ये. हा मच्छिंद्रनाथ तुला बोलावित आहे. तू 12 वर्षे या गोवरीत राखेखाली राहिलास म्हणून मी तुझे नाव गोरक्ष असे ठेवित आहे. तर काय आश्चर्य
त्या राशीतून खोलवरून कुठून तरी आवाज आला, गुरुदेव, तुमचा हा शिष्य या गोवराच्या ढिगाखाली अडकून पडला असून त्याला हालचालही करता येत नाही, तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा. तेव्हा मच्छिंद्रनाथाने कुदळ फावडे आणून तो ढीग उपसला आणि आत असलेल्या गोरक्षाला अगदी अलगदपणे बाहेर काढले. 12 वर्षांचा तो तेजपुंज बालक बाहेर येताच चारी दिशा प्रकाशाने भरून गेल्या. त्याचा सुंदर चेहरा, तेजस्वी मुद्रा व कोमल विग्रह पाहून सरस्वतीसह तेथे उपस्थित असलेली सर्व मंडळी आश्चर्याने थक्कच झाली. सरस्वती आपल्या फुटक्या नशिबाला दोष देत आपली अपरिमित हानी झाली म्हणून रडू लागली. पुत्रमोहाने तिचे हृदय करपून गेले. तेव्हा तिची थेरे पाहून मच्छिंद्राला तिचा राग आला. तो म्हणाला, बाई, याचसाठी विवेकाने वागावे म्हणजे पुढे पश्चात्तापाची वेळ येत नाही. आता नसता विलाप करून मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर याद राख, मनात आले तर मी एका क्षणात तुझी राख करीन, तेव्हा मुकाट्याने येथून चालती हो. नाथाचा अवतार पाहून सरस्वतीस घाम फुटला आणि तिने लागलीच काढता पाय घेतला. ती निघून जाताच गोरक्षाने मच्छिंद्रनाथास नमस्कार केला. प्रसन्न झालेल्या नाथाने त्याच्यावर अनुग्रह केला. त्याला नाथ दीक्षा दिली. नारायणाच्या मंत्रासह ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. त्याला स्वहस्ते प्रासादिक विभूती लावून मोठ्या वात्सल्याने त्याचे मुख कुरवाळले. अशा प्रकारे गोरक्षनाथाचा अवतार होऊन श्रीगुरु मच्छिंद्रनाथाच्या कृपेने तो सनाथ झाला. त्यानंतर एकमेकांचा हात धरून ते दोघेही गुरुशिष्य पुढील प्रवासास निघाले. गोरक्षाची गुरुभक्ती. चंद्रगिरी गाव सोडून ते गुरुशिष्य जगन्नाथाच्या दिशेने निघाले. वाटेमध्ये त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले. तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आणि मच्छिंद्रनाथास भूक लागली होती म्हणून तो गावाबाहेरच थांबला. भिक्षेसाठी त्याने गोरक्षास पाठविले. 12-13 वर्षांचा तो तापसी मुलगा गाव वस्तीत शिरून घरोघरी भिक्षा मागू लागला. फिरत फिरत तो एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या विप्राकडे पितृश्राद्ध झाले होते. गोरक्षाने तेथे जाऊन अलख निरंजन असा घोष केला. तेव्हा त्या घरातल्या कर्त्या स्त्रीने तेजस्वी मुद्रेच्या गोरक्षनाथास पाहून हा कोणी श्रेष्ठ तपस्वी असावा असा विचार करून त्याला सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले आणि भक्तिभावाने नमस्कारही केला. ते षड्रसयुक्त सुग्रास अन्न घेऊन गोरक्षाने त्या ब्राह्मणीच्या औदार्याचे कौतुक केले आणि तिला तोंड भरून आशीर्वाद देऊन तेथून निघाला. दोघांना पुरेल इतके अन्न मिळाल्यामुळे तो मच्छिंद्राकडे परतला. कडकडून भूक लागल्यामुळे दोघांनी ते अन्न आवडीने खाल्ले. जेवण झाल्यानंतरही मच्छिंद्रनाथाच्या मनात वडे खूपच रुचकर होते आणि ते आणखी खायला मिळाले तर बरे होईल अशी इच्छा निर्माण झाली. म्हणून तो गोरक्षाकडे सहेतुकपणे पाहू लागला. आपल्या गुरुच्या मनात अजूनही काही इच्छा आहे हे चाणाक्ष गोरक्षाने तत्काळ ओळखले व म्हणाला, गुरुजी, तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगा. मच्छिंद्र म्हणाला, बाळ, तू आणलेल्या भिक्षेतील वडे मला खूप आवडले. ते जर आणखी मिळाले असते तर मन तृप्त झाले असते. त्यावर गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, मी आणखी मागून आणतो. गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोरक्ष भिक्षेसाठी पुन्हा त्या ब्राह्मणाकडे गेला व ब्राह्मणीला हाक मारून म्हणाला, माई, तुम्ही दिलेल्या भिक्षेतील वडे चविष्ट असल्यामुळे माझ्या गुरुजींना इतके आवडले की ते त्यांना आणखी खावेसे वाटले, म्हणून मी पुन्हा आलो आहे. तरी कृपा करून मला आणखी काही वडे द्या. ब्राह्मणीला ते खरे वाटेना. ती म्हणाली, गुरुचे नाव कशाला सांगतोस? वडे तुलाच हवेत म्हणून स्पष्ट सांग की. ते बोल गोरक्षाच्या जिव्हारी लागले. तो म्हणाला, माई, मी आजपर्यंत कधीही खोटे बोललेलो नाही. गुरु इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी येथे आलो आहे. ब्राह्मणी म्हणाली, तुला बैरागी समजून मी आधीच भरपूर भिक्षा घातली आहे, पण तू पुन्हा आलास. अशी अन्नाची चटक बरी नाही आणि असे सुग्रास अन्न वारंवार फुकट मिळत नाही. तेव्हा आणखी हवे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल, फुकट मिळणार नाही. गोरक्ष म्हणाला, माई, यावेळी तू जे मागशील ते मी तुला देईन.
पण वड्यासाठी मला नाही म्हणू नकोस. तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी ती म्हणाली, आपली गुरुभक्ती सिद्ध करण्यासाठी तू मला काहीही देण्यास राजी आहेस ना? मग वड्यांच्या मोबदल्यात तुझा एक डोळा दे पाहू. गुरुसाठी प्राणत्यागासही तयार असलेल्या गोरक्षाच्या दृष्टीने ती मागणी विशेष मोठी नव्हती. त्याने लागलीच आपली दोन्ही बोटे डोळ्यात खुपसून आपले बुबुळच बाहेर काढले आणि ते तिच्यासमोर धरले. डोळा बाहेर काढल्यामुळे त्याच्या खोबणीतून भळाभळा रक्त वाहत होते आणि वेदनाही होत होत्या, पण गोरक्षाला त्याची पर्वा नव्हती. त्यावेळी त्याचे ते अघोर कृत्य पाहून ती ब्राह्मणी चिंतेत पडली. काय करावे हेच तिला सुचेना. आपल्या सहज बोलण्यातून सत्य इतके विकृत स्वरूप धारण करून समोर उभे ठाकेल याची तिला कल्पनाच नव्हती. आज पितृश्राद्धाच्या पवित्र दिवशी एका गुरुभक्त सत्शिष्याला नसता भोग भोगावा लागतो आहे हे पाहून तिचे अंतःकरण पिळवटले. तिला अत्यंत पश्चात्ताप झाला. तिने घरातून उरलेले सर्व वडे आणून त्याच्या झोळीत टाकले आणि दीनवाण्या मुद्रेने हात जोडून म्हणाली, महाराज, मी आपला अक्षम्य अपराध केला आहे. आपली परीक्षा घेण्यासाठी मी आपल्याला उपहासाने डिवचले, त्याबद्दल मला क्षमा करा. आपली अवस्था पाहून मला किती क्लेश होत आहे हे जाणून माझ्यावर क्रोध करू नका. त्यावर गोरक्ष म्हणाला, माई, हे तू काय बोलते आहेस? जसे ठरले होते तसाच व्यवहार झाला आहे, त्यात तुझी काय चूक? तेव्हा भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. ते ऐकून ब्राह्मणीस अधिकच वाईट वाटले. तिने त्याला काकुळतीने हे वडे आणि हे बुबुळ घेऊन जा असे पुन्हा पुन्हा विनविले. तेव्हा गोरक्षाने तिची समजूत काढून अभय दिले आणि त्या दोन्ही वस्तू घेऊन मच्छिंद्रापाशी आला. जाते समयी त्याने आपला डोळा अंगावरच्या वस्त्राने झाकून घेतला होता. आणलेले वडे त्याने नाथासमोर ठेवले आणि आपली इच्छा पूर्ण करा अशी विनंती केली. त्यावेळी मच्छिंद्राने गोरक्षाला डोळा का झाकला आहेस असे विचारताच खरा प्रकार सांगितल्यास ते ब्राह्मणीला शाप देतील आणि वडेही खाणार नाहीत असा विचार करून तो म्हणाला, गुरुजी, माझा डोळा आला असून तो सुजून लाल झाला आहे. यात काळजीचे काहीही कारण नाही. तुमचे वडे खाऊन झाल्यावर आपण त्यावर उपचार करू. पण नाथच तो शिष्याच्या थापांना कसा बरा फसेल? तो म्हणाला, बाळ, तुला दुःख असताना मी जिभेचे चोचले पुरवीन हे कदापि शक्य नाही. म्हणून आधी डोळा दाखव. माझ्या आज्ञेचे उल्लंघन करू नकोस, अन्यथा हे वडे मी फेकून देईन. ते ऐकून गोरक्ष वरमला. घडलेली सर्व हकीकत त्याने नाथाला सांगितली आणि स्वतःच्या वर्तनाची क्षमा मागून ब्राह्मणीवरही कोपू नका अशी नम्र विनंती केली. मग त्याने स्वतःचे बुबुळ नाथास दाखविले. त्यावेळी गोरक्षाच्या गुरुभक्तीची पराकाष्ठा पाहून नाथाचे हृदय भरून आले. त्याने त्याच्या डोळ्यावरील वस्त्र दूर केले आणि संजीवनी मंत्राचा जप करून सूर्याच्या तेजाला गोरक्षाच्या बुबुळात संचार करण्याची विनंती केली. मंत्रपाठानंतर ते बुबुळ पुन्हा खोबणीत बसवले. त्यामुळे गोरक्षाचे डोळे पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी दिसू लागले. त्यानंतर गोरक्षास स्वतःच्या मांडीवर बसवून नाथाने त्याचे खूप कौतुक केले आणि त्याच्या समवेत आनंदाने वड्यांचा आस्वाद घेतला. त्या पुढील 1 महिना त्याने तेथेच वास्तव्य केले आणि आपल्या भाग्यवान शिष्याला श्रीदत्त प्रभूंकडून प्राप्त झालेली सर्व विद्या शिकवून सर्वार्थाने आपल्यासारखे केले. अध्याय 9 समाप्त.